जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज। न्यूरोसर्जरी, न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल। विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गडहिंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल। जनाई हॉस्पिटल, संकेश्वर रोड, गडहिंग्लज। दिनांक 27 रोजी इथने एक दुर्दैवी प्रकार घडला। नंदगावे नावाचा मुलगा ज्यानं नुकतंच BSc मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं होतं, खरोखर त्या कुटुंबाचा आधार म्हणून त्या पोरग्याकडे बघितलं जात होतं। पण दुर्दैवानं गावात महापूर आला आणि महापुरातल्या अडकलेल्या लोकांना त्यांचं घराचं साहित्य किंवा इतर सगळ्या गोष्टी काढण्यासाठी म्हणून तो मुलगा त्यामध्ये गेलेला होता। तो घराच्या पत्र्यावरून खाली उतरत असताना त्याचा हात वरती कुठेतरी तारेला लागला आणि ज्यावेळी तो पाण्यामध्ये पडला आणि पाण्याचं आणि बाहेरचं अंतर जर बघितलं तर किमान 500-700 फूट असल्यानं त्या मुलाला बाहेर काढण्यासाठी की जे यंत्रणा लागणार होती त्या यंत्रणेचं नाव होडी म्हणावं लागेल। आज होडी ही आजच हिटणीसाठी लागते असं म्हणायची गरज नाही। त्याचं कारण इतकं की हिटणीकरांना हिटणीच्या अलीकडं आणि पलीकडं अशा दोन्हीकडे जमिनी असल्यामुळं दररोज दैनंदिन कामासाठी हिटणीला जायचं असेल, त्या शेताकडे जायचं असेल तर होडीचा वापर केला जातोय। रामपूरवाडीमध्ये त्या लोकांच्या जमिनी आहेत। आज गेली 1 वर्ष झालं होडी बाद होऊन, गेल्या पावसाळ्यात होडी बाद झाली। सातत्यानं ग्रामपंचायतनं ग्रामसेवकांच्या मार्फत BDO ऑफिसला त्या पद्धतीचे प्रस्ताव दिले, तसा जिल्हा परिषदला प्रस्ताव दिला। 1 वर्षाच्या कालावधीमध्ये होडी मिळत नाही। याचं कारण जर काय सांगायचं असेल तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊन गेली 3 वर्ष झाली। त्या सरकारला मुळात ज्या काही जिल्हा परिषद असेल, नगरपालिका निवडणुका न घेतल्यामुळं हा कारभार जर कुणाच्या हातात गेला असेल तर तो अधिकाऱ्यांच्या हातात कारभार गेला आहे आणि अधिकाऱ्याला सामान्य माणसाची कळ काय असते याची जाणीव नाही। दुसरे जर विचारात घेतला तर ह्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आमदार, इथले जे स्टँडिंगचे आमदार आहेत किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जे काम करतात त्यांना माझं आव्हान आहे की साहेब, तुम्ही गटर आणि रस्ता त्या ज्यामध्ये विकास बघायला लागला आहे, ह्या विकासाच्या पलीकडे जर विकास कुठं असेल तर सामान्य माणसाचं जीवन कशात आहे हे जर सगळ्यात मोठं कुठलं असेल। ज्या पोराची आई जे टाहो फोडून रडत होती की माझं पोर कुठं मिळेल काय, भाऊसुद्धा त्याच पद्धतीत टाहो फोडून रडत होता। याचं सगळ्याचं उत्तर जर काय असेल, जर त्या ठिकाणी होडी असत होती तर त्या पोराला 5 मिनिटात पाण्यातून बाहेर काढलं असतं आणि 5 मिनिटात जर बाहेर काढून त्याला दवाखान्यापर्यंत आणलं असतं तर त्या मुलाचा जीव वाचला असता। त्या जीव जाण्याचं कारण एक MSCBची लाईट असेल आणि दुसरं कारण कुठलं असेल तर ती होडी असेल। ही होडी नुसता एकाच गावाला नाही तर हरळीला सुद्धा होडीची गरज आहे। गडहिंग्लज तालुक्यातल्या ज्या ज्या गावांना होडींची गरज आहे त्या त्या गावांना होडी मिळत नाही। माझा आमदार साहेबांना सवाल आहे, साहेब तुम्ही विकासाचे दूत म्हणताय, विकास रस्ता आणि गटरमध्ये नाही आहे, विकास अन्यत्र ठिकाणी सुद्धा आहे। त्या ठिकाणी जाऊन बघितला तर तुमच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही किती पटीत काम केलाय याचं उत्तर जनतेला येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हाला द्यावं लागेल असं माझं स्पष्ट